हृदयी गोडी साखरेच्या ठाई. साखर जशी सगळ्यांकरता सुलभ आहे. आता साखरेवर कीर्तन करायचं म्हटलं तर त्याला 1 तास लागते महाराज. साखरेची बी भरपूर अभंग आहेत. आता सगळं त्याचं सविस्तर वर्णन करायचं झालं, कशापासून बनते, काय बनते, ज्ञानोबारायांनी त्याचं लिहिलं महाराज. इक्षुदंडू सरळू ज्ञानोबाराय म्हणतात. इक्षुदंडू म्हणजे इक्षुदंडू संस्कृत शब्द आहे आणि त्याला मराठीत आपण म्हणतो ऊस. काय ऊस? ऊसाला पाहिल्याबरोबर ऊस कसा दिसतय? मग चोखोबाराय म्हणले ऊस डोंगा परी रस डोहे डोंगा काय भुललासे वरलिया रंगा. काही काही माणसं दिसायला गरीब वाणाचे असतात, पण माणसं म्हणतात महाराज ते दिसतंय तसंच दिसतंय ते, पण तुम्हाला कारनामा केल्यावर कळण एखाद्या बारीस. आणि मग सगळं गाव म्हणतंय दिसत तसं नको. लईच कलाकार निघाल ते. ऊस कसाही दिसला तरी रस कसा निघतंय? गोड गोडच निघतंय. आणि त्या रसापासून बनलेली साखर लहान्या लेकराने खाल्ली तरी कशी लागते? गोड. तरुणाने खाल्ली तरी कशी लागते? गोड. म्हाताऱ्यानं खाल्ली तरी कशी लागते? गोड. बर, पाण्यात टाकून साखर खाल्ली तरी पाणी कसं लागतंय? गोड. तीच साखर जिलबीत घाला, तीच साखर गुलाबजामुन मध्ये घाला, फक्त कशी घालायची ते पुन्हा आपापला विचार करा. त्याच्यात वेगवेगळे नमुने आहेत महाराज. आणि त्या पद्धतीने तुम्ही कोणताही पदार्थ करा, साखरेची संगती केली की ती वस्तू काय होते? गोड गोड होते महाराज. आणि प्रत्येकाला गोड वस्तू आवडते. फक्त फरक एवढा आहे की शुगरवाल्या माणसांना आवडली तरी खात जाऊन लवकर मरायचं नसलं तर. साखर गोड आहे पण एवढाच दुष्परिणाम आहे तिचा की तिनं काय होतंय, ज्याला जास्त साखर आहे त्यानं ती खाऊ नये. हे नंतर आलं, त्या काळात नव्हतं. नाही तर महाराजांनी तवाबी ह्याच्या अभंग लिहिले असते. पण साखर सगळ्या अंगाने सर्वांगी साखर आवगी गोड. महाराज म्हणले तस सगळ्या बाजूने या हरिहराचं हे ऐक्य आहे आणि याच्यामध्ये कसल्याही देवादेवामध्ये काय नाही, भेद नाही. मग काय अडचण आहे महाराज? भेद काशी नाड एक वेलांटीच आड. भेद दोघांमध्ये काय असेल तर महाराज म्हणले फक्त एकच भेद आहे, या दोघांमध्ये वेलांटी वेगळी आहे. काय वेगळी आहे? वेलांटी वेगळी आहे आणि दोघांची साधना वेगळी आहे, पण प्रेम मात्र सारखंच आहे. काय? प्रेम सारखंच आहे. सगळे ग्रंथ, आता शिवपुराण तुम्ही ऐकता, शिवपुराण त्याच महात्म्याने लिहिलं, भागवत त्याच महात्म्याने लिहिलं. अहो सगळे ग्रंथ एकाच साधूने लिहिले. त्यांचं नाव काय? कोणी लिहिलं? माय बोलू काय माय तेवढं कुठं आपल्याला कळत असते ग्रंथातलं पुराणातलं. उगा आपलं सगळ्या बरोबर ऐकायचं बाजार. कोणी लिहिलं? हे व्यासांनी लिहिलं. सगळ्या साधना याच संतांनी मांडल्या, फक्त ज्याच्या त्याच्या आवडीने. आणि मग प्रत्येक देव बदलला की देवाचं भजनी मंडळ सुद्धा काय होत असते? बदलत आहे. आता महादेवाचे 2 फड आहेत. किती फड आहेत? 2. आणि दोन्ही फडावर तेवढालेच टाळ करीत महाराज. फक्त भजण्यात बदल आहे. जे कैलासावर भजन करतात का नाही ते भजन जरा धोरणातले, म्हणजे महादेवाला आवडन हे असंच भजन करतात इतकं काही नाही. पण तिकडं स्मशानभूमीत एक पेशल अलग फडे महाराज. ते काय नाही, काय खातेन काय झोपतेन, त्याचे अभंग वेगळे. स्वर्त महाराज पिवळी गुलाबीतच म्हणते ते महाराज. हर्षयुक्त उमापती होते
अंशयुक्त उमापती सांगितलं तिकडल्या फडाव कसले भजनेत भूते वेताळ नाचते ते काय असं गपची भजन नाचून भजन करतात पण स्वर नाही ताल नाही आणि मध्येच काही बी म्हणणार महाराज ती भजनी अलगत वैष्णवाची भजनी अलगत पण एक ऐका जरी भूत वेताळ महादेवापाशी असले तरी जगातला सगळ्यात सुंदर पुरुष कोण असेल तर ते भगवान शंकर आहेत कोण आहेत भगवान शंकर आहेत ऐका समुद्र मंथनामध्ये मंथन करत असताना मंथनातून एक बाईसाहेब निघाल्या त्यांचं नाव काय बोला बोला हे पाठ आहे तुम्हाला महाराज मंथनातून एक स्त्री निघाली ती कोण लक्ष्मी 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 निघाली आणि लक्ष्मी निघाल्या बरोबर सगळे दैत्य पळायले महाराज कशाला म्हणजे चला आता आपला नंबर लागत आहे पण तिनं सांगितलंय तिकडे लाईन धरायची लांब थांबायचं लांब पण त्या लाईन मध्ये लक्ष्मीला फक्त दोनच पुरुष आवडले कोण एक विष्णू परमात्मा आणि दुसरे भगवान शंकर आले पण आल्यावर भानगड एक झाली भगवान शंकराचं रूप सौंदर्यवान आहे पण कपडे कसले होते अंगाव बाबा हे तर लयच भानगड आहे म्हणल्या लक्ष्मी आई साहेब याचे कपडे नाही गळ्यात पुन्हा काय घातलेल्या भस्म उटी रुंड माळा ह्या कवट्याच्या बोलत यात का नाही महादेव म्हणले ह्या कवट्या सगळ्या माझ्यापासून बोलत यात गळ्यात काय घातलेल्या माळा म्हणजे काय कशाच्या माळा त्या हे इथून इतकंच असते बघा कवटी कवटी आणि तसल्या कवट्या एका दोऱ्यात ओवल्या आणि भगवान शंकराने आपल्या काय केल्यात गळ्यात घातल्यात पुन्हा गळ्यामध्ये काय घातलेलं आहे साप घातलेला आहे पण ऐका लक्ष्मीने जरी भगवान शंकरांना कपडे नसल्यामुळे वरलं नसलं तरी पण भोलेनाथ पती म्हणून मिळावा याच्या करता तपश्चर्या करणाऱ्या कोण होत्या ऐकताय ना तुम्ही हे भगवान शंकर मला मालक म्हणून मिळावेत म्हणून पार्वतीने हिमालयामध्ये बसून काय केली तपश्चर्या केली पार्वती म्हणायची माझी इच्छा आहे की माझा विवाह कोणाबरोबर व्हावा हे जीवन महादेवांचं आहे महादेवाचं म्हणून तर ते देव आहेत आपल्याला असं जमते का महाराज आपल्यालाच आता महाग लागावं लागायले आणि तरी बी माणसं असे पाठ करूनच चालायले तिकडच माणूस दिसला की तिकडच जातात महाराज का अरे आपलं चारित्र्य असं आहे माणसानं जीवन असं जगावं की मला कोणी मुलगी देता का असं म्हणण्यापेक्षा मुलीवाल्याने माग लागलं पाहिजे काय म्हणलं पाहिजे हो आमची एवढी लेख करा आणि नाहीत माणसं अशी आजही माणसं अशी आहेत पण मुलं तेवढे कर्तृत्ववान आहेत की लोक त्यांच्या पाठीमाग लागतात काय म्हणतात आमची जरी गरिबी असू द्या तरी पण मुलाचं कार्य तेवढं आहे मुलाचं कर्तृत्व तेवढं आहे श्रीमंताची लोक PSI IPS पोरं असले तर माग लागतात का तिथं कर्तृत्व आहे तसं जीवन जगलं पाहिजे भगवान शंकर जरी कैलासावर राहणारे असले तरी ते राजे कैलासीचा राणा असा शब्द उच्चारला म्हणून बाबांनो जरी साधनेमध्ये बदल असला तरी या हरीमध्ये आणि हरामध्ये काय करू नका भेदभाव करू नका महाराज म्हटले भगवान शंकरांचं उजवं अंग म्हणजेच भगवान विष्णू दोघांचं स्वरूप एक अभंगाचं शेवटचं चरण उजवे वाम भाग उजवे वाम भाग उजवे वाम भाग उजवे वाम भाग तुका म्हणे एकच अंग तुका म्हणे एकच अंग
दोघांमध्ये कसल्याही प्रकारचा भाव वेगळा नाही. त्याच्याकरता अनेक दृष्टांत देता येतील. पाण्यामध्ये मिठाची हत्तीन केली आणि ती हत्तीन चलत चलत पाण्यात गेली आणि बाहेरच आली नाही. जागेत ना तुम्ही? का बाहेर आली नसेल हो? आ काय तिला 10:30 वाजले म्हणून झोप आलती का काय नेमकं झालं का असं काय तिला? अहो हत्तीन कशाची होती? मिठाची. मीठ पाण्यात गेल्यावर येईन का बाहेर? नाही का? आता मीठ आहे पण मीठच काय झालंय? पाणी पाणी झालंय. आता त्यांनी दोघांनी स्वरूप कसं धारण केलंय? एक एक धारण केलंय. कापुराच्या वाती उजळल्या अजून आणि ओवाळीता आरती. समाप्ती झाली. नाथ महाराजांचं असं एक प्रमाण आहे. हा? ते ओवाळीता इकडेही आरती आहे भेद नाही. तिकडेही आहे. ओवाळीता आरती भेद भेद नुरे. हे नाथ महाराजांच्या हरिपाठातले आणि आपण तर म्हणतोच की काय कापुराच्या कापुराच्या वाती उजळल्या काय काय पुढं काय उजळल्या ज्योतीन ठाईच समाप्ती झाली जैसी. तसंच हो एकदा का कापुराने अग्नी घेतला की कापूरच काय झालाय? अग्नी झालाय. मग कापूर नाही का? हाय हो पण कापूर काय झालाय? अग्नी झालाय. अगदी तस उजवं वाम एक अंग माझ्या शिवाचं आणि एक अंग माझ्या विष्णू परमात्म्याचं. आणि हे देव एकामेकाला गरज पडल्यावर एकामेकाला मदत करतात. काय करतात? मदत करतात बर का. ते दुसरा एक राग कोणता तरी भक्त होता म्हणले कोरोनात माणसं मेली की टोपल्यानं राग भरायचा आणि महादेवाला नेऊन लावायचा. कोणता? त्याचं नाव भस्मासूर. आणि मग त्याच्यावर सुद्धा महाराज एके दिवशी त्याने विचार केला भोलेनाथ भस्मासूर इकडे ये म्हणे. आता 10:30 वाजत आलेत पटकन ये. बोला प्रभू. अरे कुठं गाय पैस म्हणले काय भेट नाही गाठ नाही. पहिलं तर 2-3 वर्षात भलता भस्म आणून देत होतास. आता भस्मच भेटा नाही की म्हणला लावायला. भस्मासूर म्हणला काय करू देवा माणसंच मरानात आणि कुठून आणून देऊ तुम्हाला? बरं असं कर म्हणले देवा असं तुम्ही काहीतरी मला वरदान द्या की ज्यानं माणसं मरत. भस्मासुरा काय करावं? काय नाही म्हणलं एक काम करा. जे बी माणूस मला दिसन आणि ज्याच्या डोक्यावर मी हात ठेवीन ते भस्म हो असं वरदान द्या. आता महादेव भोळेच ते म्हणले काय हरकत नाही दररोज भस्म आणशील ना? म्हणले हो आणतो. आणि काय महाराज भस्मासुरानं घेतलं वचन तथा असतो. मग काय त्यानं कामच धरलं की महाराज कीर्तनात झोपलं कीच हात ठेवीत होत ते. हा त्याला काय महाराज म्हणून कीर्तनात झोपत जाऊ नका असं हात ठेवायचा. त्याला एखादा माणूस खटकला की त्याचं कामच काय करायचं? हात ठेवायचं. काय बुद्धी पलटली महाराज एके दिवशी चलत चलत असं महादेवाकडेच बघू लागला अशा नजऱ्या. महादेव म्हणले काय झालं भस्मासुरा? काय नाही म्हणला आता सगळे लोक भिलेत पण तुम्हीच भिही ना म्हणला मला. मग मला वाटायला एकदा तुमच्याच डोक्यावर हात ठेवावा आणि तुम्ही एकदा भस्म झालात की पुन्हा काय ताणच नाही म्हणला. गड्याच राज्य कुणी कडबी दुकानदारानं नाही उधारी दिली की ठेवतोच म्हणलं बघा हात. मग भांड्यावाल्यानं उधारी भांडे नाही दिली की चालला हात ठेवायला. त्याला काय वरदान असते. भगवान शंकर म्हणले तापच झाला रिकामा हे शेवटच्या टायमाला बिघडलं म्हणले. हे बरोबर थांब थांब नाही म्हणला तुम्ही अलीकडे या मला डोक्यावर हात ठेवू द्या तुमच्या. भगवान शंकर म्हणले नक्की आपल्याला काय करतंय? भस्म करतंय. लागले पळायला भगवान शंकर पुढं हे भस्मासूर माग. लोक बघू लागले म्हणलं काय राव दोघाचं तर लय दिवस चांगलं चलत होतं. असलं होतंय का नाही तुम्ही सांगा बरं. नवीन नवीन लग्न झाल्या 2-4 महिने असं महाराज चांगलं चालवलं आणि एका दिवशी घरात भांडे वाजले की शेजारी कान देऊन ऐकत असते. काय 2-4 महिने तर लय चांगलं चलत होतं ना आज जरा दिसायला काकडा चालू झाल्यावर पळायलेत भगवान शंकर पुढं मागून. हे लोक म्हणले काय? भगवान शंकर नुसतं म्हणत काय नाही. पुढं भस्मासूर माग. पळता पळता महादेवांना संकट आल्यावर हाक मारली. कोणाला? विष्णू परमात्म्याला. देव म्हणले महादेवा काळजी करू नका आता रूप बदलितो. आणि काय सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं महाराज. आणि सुंदर स्त्रीचं रूप धारण करून रस्त्यात उभे राहिले.
उभे राहिल्याबरोबर ते महादेव पुढे गेले आणि भस्मासूर त्या मोहिनीकडे बघून म्हणू लागले, कोण हो बाई? त्या म्हणल्या, मी मोहिनी. मग इथं कश काय? काय नाही, मग उभं राहिले. बर 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 बर. आणि मग तुम्ही माझ्या बरोबर लग्न करतान का? तितक्यात इसरलं ना ते डोक्यावर हात ठेवायचं. अहो, पेपरला गेल्यावर सुद्धा पेपर लिहायचा इसरत आहे, तर डोक्यावर हात ठेवायचं कुठे इसरत नसतंय काही. भले भले 35च्या बी अलीकडे कशाने आलेत, असले इसरण्यानं आलेत आणि कशाने आलेत मग हात ठेवायला. आणि मग ते गेले भगवान शंकर पुढं, हे लागलं इथंच नादी. काय करते म्हणल्या, काय हरकत नाही, पण एक काम करावं लागेल. काय? मी जसं नाचन तसं तुला, हे तवापासूनचा नियम आहे, मी कवाच सांगायलो तुम्हाला. हा, तुझ्या बरोबर लग्न करते, पण मी नाच म्हणीन तसं तुला काय करावं लागल. मी जर म्हणलं चल पुण्याला, तर लगेच तुला त्या 3 चाकी आटूत कापटन ते पोत्यात भांडे फिडे बांधून एक भगून तवा फिवा सगळं गुंडाळून तुला लगेच काय करावं लागल, नाच म्हणीन तसं नाचायचं. जमत असलं ना, हे बघा तुम्ही आता कलियुग चालू आहे, झालं माझं कीर्तन संपत आलं. ते कसं असतं, उगं माणूस हिरवळीला लागलं की जनावर कसं चांगलं घास त्याला बांध दिसावा, महाराज बांध संपूस तर मागच बघत नाही पुन्हा ते, तसं ते महाराजाचं बी असतंय. पण आता उरकत घेतो मी, मला बी भूक लागलेली, जेवण झालं नाही माझं. काय सांगू लागलो, तसंच होतंय ते मधीच. हा तुम्हाला एक सांगतो, कलियुग आहे कलियुग, आणि कलियुगामध्ये संसार टिकवायचा असला तर काय हरकत नाही, बायको नाच म्हणीन तसं नाचा. पण काय करावं बरनो, संसार टिकवा. ते भस्मासूर म्हणला, काय हरकत नाही, नाचायचं काय अवघड आहे. म्हणलं, नाचतो तुमच्या बरोबर. ताल धरला, नाचू लागले. नाचता 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 महाराज ताल रंगात आला, आणि रंगात आल्या बरोबर त्याला मला अजून तालच नाही. काय त्याला, आम्हाला सगळे दिवस सारखे, त्याच्यामुळे गडी गपचूप बसलाय आपला. ताल ताल धरला. काय धरला? टाळी टाळी वाजवा. हा, ताल धरला. हळूहळू हळूहळू तालाची लय वाढत होती, आणि वाढता 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 मोहिनीने नाचायला सुरुवात केली. भस्मासूर बी नाचू लागला, दोन्ही अशा हात कमरावर ठेवले, नाचू लागला. नाचता 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 अजून जरा ताल रंगात आला, आणि भस्मासूर तसा तसा महाराज विसरू लागला. काय? डोक्यावर हात ठेवायचं. नाचता नाचता एक हात वरती केला आणि नाचू लागला. व्हिडिओ नाचू लागला, आणि नाचता 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 अजून भस्मासुराने वरती